मागील काही दिवसांपासून कोल्हापुरातील महादेवी हत्तीनीला वनतारामधून परत आणण्यासाठी आंदोलन सुरू झाले आहे। नांदणी गावापासून सुरू झालेलं हे आंदोलन आता जिल्हा आणि राज्यभरात पोहोचलं आहे। हत्तीनीला परत मठामध्ये आणण्यासाठी लोकप्रतिनिधींकडूनही प्रयत्न सुरू आहेत। एकूणच काय तर माधुरीला परत आणण्यासाठी राज्यभरातून प्रयत्न सुरू आहेत। अशातच वनताराचे पथक दुसऱ्यांदा कोल्हापुरात दाखल झाले आणि तुमची माधुरी लवकरच कोल्हापुरात येईल अशी माहिती वनताराचे CEO विवान कर्णी यांनी दिली। यावेळी बोलताना ते म्हणाले, आम्हाला कधीच कोल्हापूरकरांना दुःख द्यायचं नव्हतं। आम्हाला फक्त माधुरी हत्तीनीची योग्य प्रकारे काळजी घ्यायची होती। ती वनतारामध्ये देखील सुरक्षित होती आणि मठामध्ये देखील चांगल्या वातावरणात राहू शकते। या सगळ्या प्रकरणात कोणताही इगो नाही, कोणाची हार किंवा विजय नाही। इथे फक्त हत्तीचा विजय आहे, कारण हत्तीला वनतारामध्ये देखील चांगले घर मिळत होते आणि मठामध्ये देखील चांगले घर मिळत होते। तुमची माधुरी लवकरच कोल्हापुरात येईल असे विवान कर्णी यांनी सांगितले आहे। त्यामुळे आता माधुरीसाठी चालू असणारा संघर्ष थांबतो आणि माधुरी परत नांदी मठात येते की आणखी काही नवा पैलू यामध्ये येतोय। तसेच विवान कर्णी यांच्या या वक्तव्यानंतर कोल्हापूरकर शांत होतील की माधुरी मठात दाखल होईपर्यंत हा संघर्ष असाच चालू ठेवतील हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तरी आपले या सगळ्या प्रकारावर काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा। तसेच योद्धा न्यूजला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका। यासोबतच यूट्यूबवर देखील सबस्क्राईब करा।